आज आपण या हिवाळ्यामध्ये एक खास रेसिपी बघणार आहोत। तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण गाजरचा हलवा करणार आहोत। त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर चांगले किसून घेतलेले आहेत। तसेच ड्रायफ्रूट्स जे मी माझ्या आवडीनुसार घेतलेले आहेत, वेलचीची पूड आणि खवा घेतलेला आहे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। तसेच आपण तूप वापरणार आहोत। जवळजवळ 4 ते 5 टेबलस्पून आपण तूप वापरणार आहोत। तर आपण सुरुवात करूया गाजर हलव्याला। एक स्वच्छ पॅन घेतलेला आहे, तो गॅसवरती आपण ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण 2 टेबलस्पून तूप घेणार आहोत। तूप चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण किसलेला गाजर घातलेला आहे। गाजराचा कच्चा वास जाईपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। गाजराचा कच्चा वास आता गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 कप दूध टाकणार आहोत आणि चांगलं शिजवून घेणार आहोत। आपली 2 मिनिटं झालेली आहेत। गाजर चांगलं शिजलेलं आहे, चांगली उकळीही आलेली दिसते आपल्याला। या स्टेजला आपण आता याच्यामध्ये साखर टाकूया आणि खवा टाकून घेऊया। साखर मी मगाशी सांगितली नव्हती, आपण पाऊण वाटी साखर घ्यायची आहे आणि मी पाऊण वाटी खवा घेतलेला आहे। खवा कमीही करू शकतो। मी हा पाऊण वाटी खवा घेतलेला आहे। हा खवा घरी बनवलेला आहे। दूध घेऊन ते घट्टसर केलं आणि दाणेदार असा खवा बनवून ठेवलेला आहे, ज्याच्यात साखर नाही आहे। खवा चांगला मिक्स करून घेतला आहे। साखर खवा चांगलं मिक्स करून झालेला आहे। आता या स्टेजला आपण वेलची पावडर टाकणार आहोत। आपला हलवा तयार होत आहे तेव्हापर्यंत आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। आपला हलवा सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे। आता शेवटची स्टेप म्हणजे याच्यात आपण 1 टेबलस्पून तूप टाकूया। ते आपण काढून घेऊया। अशा प्रकारे गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तर या हिवाळ्यामध्ये गाजरचा हलवा करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा। आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।